हॅलो गाईज, हॅलो मंडळी, कसे आहात? मी मीना. आता आम्ही चाललो आहे शेताला, मी आणि माझ्या सासूबाई. तर आज आम्ही शेतामध्ये चाललो आहे. याचं कारण असं की आज आम्ही बिया घालणार आहोत. कशाच्या? तर पालेभाज्यांच्या. पालक, मेथी, कोथिंबीर, दोडकं, वांगं, काकडी, कारलं, अशा ह्या सगळ्या भाज्यांच्या आम्ही बिया आज घालणार आहोत. जाताना सासूबाई म्हणत होत्या थोडं लवकर घरातून निघायचं, वेळ झाला, कारण की आम्हाला निघता 4:30-5 वाजले. ऊन भरपूर होतो, त्यामुळे थोडं वेळानंच निघाले मी. त्यात कच्चा रस्ता, सूर्य मावळत होता, तर कच्च्या रस्त्यातून जाताना हळूहळू गाडी चालवावी लागते. गाडी जातेवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला किती हिरवळ दिसते बघा. ऊस किती सुंदर सुरेख आलाय. सासूबाई म्हणत होते किती उशीर झाला बघ, तर कधी घालायच्या ह्या बिया सगळ्या. तरी मी गप्प बसले, काही बोलले नाही. हे आमचं शेतातलं रुईचं झाड खूप मोठं आलंय, खूप सुंदर दिसतं. तेवढी त्याची फुलं छान दिसतात ना शेतामध्ये. त्याच्या पलीकडे आहे ते पण रुईचं झाड, पण हे पांढरं फुलं आणि ते थोडंसं केशरी लालसर दिसतंय फुल, ते पण छान दिसतंय. अशा बिया मी आणि सासूबाईंनी मिळून घालेपर्यंत अंधार झाला. गाडी काढली आणि सासूबाई आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण की जाऊन आणि स्वयंपाक पण करायचा होता. आणि हे आमचं तळं, इथूनच पूर्ण शेताला पाणी जातं बघा. जाताना सूर्य पूर्णच मावळलेला, अंधार झालेला होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. कसे शेतकरी घरी जातात
असं चारा घेऊन आपल्या म्हशींना. प्लीज लाईक करा. ओके, बाय बाय, गुड नाईट.